एकमेकांच्या संगनमताने महापालिकेतील सर्वच विभागातील केलेले घोटाळे आता बाहेर पडणार। माजी आयुक्त अनिल कुमार पवार, YS रेड्डी यांच्यानंतर वसई पूर्व पट्टीतील बडा नेता, बिल्डर व आर्थिक हितसंबंध ठेवणारे महापालिकेतील संबंधित अधिकारी ईडीच्या रडारवर। वसई विरार शहर महानगरपालिकेचे घोटाळेबाज माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावर ईडीची धाड पडली। भ्रष्टाचारी माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या कार्यकाळात पाणीपुरवठा विभाग, घनकचरा विभाग, जाहिरात विभाग, बांधकाम विभाग व अनधिकृत बांधकाम विभाग यामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेले घोटाळे लवकरच उघडकीस येणार आहेत। पवार यांच्या कार्यकाळात ठेका कर्मचाऱ्यांचा भरती घोटाळा, OC, CC व TDR घोटाळा, कर विभागातील घोटाळा, IT विभागातील घोटाळा उघड होण्यास सुरुवात झाली आहे। पाणीपुरवठा विभागाची नळजोडणी बंद असताना देखील धनाढ्य बिल्डरांशी आर्थिक साटेलोटे करून नळजोडण्या देण्यात आल्या होत्या। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी व बिल्डरांच्या आर्थिक फायद्यासाठी वसई पूर्व पट्टीतील एका बड्या नेत्याने आयुक्तांसोबत आर्थिक हितसंबंध ठेवत बिल्डर व व्यापारी यांना नळजोडण्या मिळवून दिल्या होत्या। सध्या या चर्चेला उधाण आले आहे। त्यामुळे या बड्या नेत्याची, व्यापाऱ्यांची, बिल्डरची व सदर नळजोडणी मंजूर केलेल्या संबंधित अधिकारी यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे। या बड्या नेत्याने गोरगरीब जनतेच्या तोंडाचे पाणी पळवून धनाढ्य बिल्डर व व्यापाऱ्यांच्या घशात घालण्याचा घाट घातला आहे। आयुक्त अनिल कुमार पवार यांनी प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना हाताशी धरून गोरगरीब जनतेचा मोठ्या प्रमाणावर पैसा उकळला। ईडी मार्फत माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना अटक करून भ्रष्टाचाराला चाप बसण्यास सुरुवात झाली असून पालिकेच्या इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांवर चौकशीचा सासेमिरा कधी लागेल असा सूर सामान्य जनतेतून उमटत आहे। वसई विरार शहर महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी, कर्मचारी, व्यापारी व बिल्डर या सर्वांच्या दारात ईडी लवकरच पोहोचेल का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे। धन्यवाद। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।